या संदर्भात बोलण्यासाठी अमोल मिटकरी अजित पवार गटाचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोलजी, आपण पाहतोय छगन भुजबळ सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून ते भेटीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, शेवटी पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भेटणं प्रत्येकाचं कर्तव्य असतं। ते भेटतात सुद्धा ज्या लोकांना भेटायचं आहे त्यावेळेस। पण आज मला एवढं माहित आहे की मिलिंद नार्वेकर पण भेट घेणार होते। पवार साहेबांची भेटीमध्ये भुजबळ साहेबांची पण भेट आहे, कारण सिल्वर ओकर जोपर्यंत भेटीचा वेळ भेटत नाही तोपर्यंत कोणी भेटायला जाऊ शकत नाही। त्यामुळे ही भेट ठरलेलीच असावी। पण त्या भेटीमध्ये नेमकी कसली चर्चा झाली हे स्वतः भुजबळ साहेब बाहेर आल्याशिवाय आणि मीडिया समोर बोलल्याशिवाय स्पष्ट होऊ शकत नाही। मराठा आरक्षणावर चर्चा आहे की राजकीय पुढच्या लोकसभा ज्या मागच्या पार पडल्या किंवा आगामी विधानसभा आहेत, काय झालंय नेमकं हे स्वतः भुजबळ साहेबच सांगू शकतात। त्याबद्दल काही आम्ही सध्या तरी सांगू शकणार नाही। अमोलजी, पण आपण पाहतोय की राज्याच्या राजकारणामध्ये छगन भुजबळ यांना खूप एक मोलाचं स्थान आहे आणि त्यामुळे ते जर शरद पवार यांच्या भेटीला जात असतील तर कुठेतरी भुवया सर्वांच्या उंचावलेल्या आहेत। सध्याच्या राजकीय घडामोडीवर जर तुम्ही बघितलं तर असं अचानकपणे भेट घेतल्यानंतर साहजिक आहे प्रत्येकाला आश्चर्य वाटणं। पण शेवटी पवार साहेबही नेते आहेत मोठे, भुजबळ साहेबही मोठे नेते आहेत। आता नेमकी कशा करता ते भेटलेत अचानक, कारण काल जनसन्मान मेळाव्यामध्ये त्यांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं आणि आज नेमके कशासाठी ते भेटायला गेलेत हे सगळं आपल्याला ते बाहेर आल्यानंतरच कळेल। तोपर्यंत फक्त अन्वयार्थ लावल्या जाऊ शकतात त्या भेटीचे, पण खरं नेमकं कारण काय याबद्दल कोणी सांगू शकत नाही, फक्त तर्क लावू शकतो। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।